महत्वाची बातमी आहे। दादरमध्ये बॅनर लावत शिवसेनेला लावलेला बॅनर मनसे कार्यकर्त्यांनी उतरवलाय। गंगाजल शुद्धच पण विचारांचं काय असा बॅनरवर उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेला डिवचलं होतं आणि या बॅनरवरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधलाय। माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि मनसेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध देखील सुरू झालंय। असं आहे की मला माझ्याकडून कुठली कामं होत नाहीये, मी कुठे पिक्चरमध्ये दिसतच नाहीये, तर मला काय करणार? बाबाची पुण्याई आहे शेवटी। बाबा पण आता आमदार की हरल्यानंतर बाबा पण आता फक्त सिद्धिविनायक करत बसलेले आहेत, तिकडे सिद्धिविनायक मध्ये जाऊन बसलेले आहेत। मग आता प्रकाश जोतात कसं येणार? या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय। त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून, कारण एक चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे। कारण जर त्यांनी ते भाषण बघितलं असं शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटतं होर्डिंग लावलं नसतं। वडिलांचं कर्तृत्व हे मुलासोबत असायलाच पाहिजे। वडिलांचं कर्तृत्व असेल तर मुलगा पुढे जातो। आणि मी ज्या वेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला माझ्या वडिलांचं कर्तृत्व 100% होतं, त्यांचं काम होतं, म्हणून जनतेने मला निवडून दिलं। त्यानंतर मी जनतेचं काम केलं। पण जर वडिलांचं कर्तृत्व नसेल तर निवडणुकीत कसा पराजय होतो हेही आपण महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय। त्याच्यामुळे काय आपण बोलतोय हे प्रत्येकाने समोर समजून घेणं गरजेचं आहे। मला वाटतं सरवणकरांनी विचार या बाबतीत बोलणं चुकीचं आहे ना। ज्यांचा प्रवास शिवसेना काँग्रेस पुन्हा शिवसेना उभाटा आणि मग शिवसेना शिंदे गट हा कशा करता झालाय, कुठल्या विचाराने झाला याचा त्यांनी पहिला विचार केला पाहिजे।